मंडळी, कसं काय बरं आहे ना? काय झालं काल रातच्याला तुम्हाला तर माहिती आहे, पुण्यात होत होतो पाऊस विचारूच नका. त्या मारी रात्री 12 वाजता लाईट आली. आम्हाला मॅचच बघायला नाही भेटली. शेवटी आता हायलाईट्स बघितल्या आणि म्हटलं तुम्ही ब्लॉगचा वाट बघत असेल माझ्या. म्हटलं पटापटा पटक्यानं चटक्यानं ब्लॉग टाकून देऊ, विषय मोकळा करू, तुम्हाला पण जरा एन्जॉयमेंट होऊन द्यात. बरं, विषय असा आहे, काल ईडन गार्डनला सामना होता. कुणाचा? SRH आणि कोलकात्यांच्या फॅन्स लोकांना वाटलं असेल हैदराबादच्या दुकानात आलं काय. अरे याला पटांनो, लका काल टॉस जिंकलाय. तुम्हाला माहिती आहे तुमचं पिच कसं आहे. तुम्ही बॉलिंग घेतली, हैदराबादच्या पोराला तुम्ही बॅटिंग द्यावी. पहिल्या इनिंगला हैदराबादच्या कशी दिली मग त्यांनी काल? दावत हां, पार्टीला बोलावलेलं तुम्ही काल त्यांना. हां, फुल धुलाई एक्सप्रेस काल सुरुवात झाली. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्माकडनं. हां, हेड साहेबांनी 21 बॉलमध्ये 46 रन काढले. किती काढले? 46 रन. अभिषेकनं तेवढ्याच बॉलमध्ये 48 रन काढले. हां, अर्धोघा शिकत होते, काय नेट प्रॅक्टिसलाच आले. कोलकात्याच्या बॉलरची अशा झाली होती ना हालत, बॉल कुठं टाकायचं काहीच कळत नव्हतं त्यांना. पॉवर प्लेला 82 रन दिले तुम्ही, 82 रन. हां, ते अंपायर म्हणले असतील तिच्या आले क्रिकेट खेळतात कधी व्हायचे फटाके वाजवतात. हां, मग तुम्ही विचार करणार आहो काय, म्हणजे 82 रनचा पॉवर प्ले कुठल्या दुनियेत कुठल्या खेळत होता तुम्ही? ते झालं नाही तवर क्लासेन आला. नंतर त्यांनी मधल्या ओव्हरमध्ये जी शांतता होती असं वाटत होतं, तो क्लासेन आल्यावर त्यांनी 52 रन हाणले. फुल तुफान, इकडं पाऊस तिकडं क्लासेनचं तुफान. नितीश रेड्डीने त्यात जरा साथ दिली चांगली त्याला 39 रनांची. हैदराबादच्या स्कोर बोर्डला 226 रन लागले. हे मला वाटत होतं काल 300 लागणार. ऑरेंज आर्मीकडनं संत्र्याची बाग लावल्यासारखी 300 लावणार, पण थोडा नंतर कोलकात्याच्या बॉलर्सनी चांगली बॉलिंग टाकली. उगाच मी नावं नाही ठेवणार, चांगली, पण तुम्ही रन लय दिले हो. पॉवर प्लेलाच पहिल्या 10मध्येच एवढे फुटलं होतं तुम्हाला की नंतर तुम्हाला त्यातनं बाहेर यायला लय ताप झाला हो. हां, बरं ती जाऊ द्या. चला, कोलकात्याचा कल्ला पण चालू झाला. नंतर फिनालन 7 बॉल 28 रन, 7 बॉल 28. 400चा स्ट्राईक रेट होता बाबाचा. 400च्या मारी. हां, प्रेक्षकांनी डोक्याला हातच लावला होता. बरं, तो गेला, त्यांनी मस्त कॅमिओ खेळला. अजिंक्य राणे, रघुवंशी दोघं जरा आता सेट, म्हणजे कुठंतरी आता व्यवस्थित प्लॅन इनिंग खेळतात का काय असं वाटतच होतं. त्या मारी काय रनआउट होता तो. हां, काय रनआउट होता तो कॅमेरून ग्रीन आणि रघुवंशीचा. म्हणजे मी लका काय म्हणजे हसू का रडू? रन काढायचा होता ना राव, कुस्ती खेळायची नव्हती तिथं. हां, उनाटकडचा छोटाफार झटका दिला त्यांनी 3 विकेट घेऊन तुम्हाला. हां, 161वर तुमचा गेम ओव्हर. रिंकू सिंगने थोडाफार प्रयत्न केला, खरंच केला, पण नाही, पट्ट्याला जमलं नाही. एंड तुम्ही जोवर मॅच जिंकून देत नाही तोवर तुम्ही घरी जाऊ शकत नाही. आणि तुम्ही घरी गेला किती 65 रनांनी हारून घरी गेला. लागोपाठ आता तुमच्या 2 मॅच हारल्या गेलेल्या आहेत. SRHची एक हारलेली होती, पण त्यांनी कमबॅक केला. त्यांनी आता त्यांच्या खात्यात 2 पॉईंट जमा झाले 2 मॅचमधनं. समजतंय का तुम्हाला? या की मोमेंट्स काय होत्या या मॅचला तुम्ही बघितलं तर. SRHचा पॉवर प्ले 6वर 82, क्लासेनचं शतक होतं अर्धशतक, 35 बॉलमध्ये 52, KKRचे रनआउट, रघुवंशी यांच्यातला खराब ताळमेळ. आणि त्याच्यानंतर बॉलिंगचा हिरो ठरला जयदेव उनाडकट आणि नितीश रेड्डीचं ऑलराऊंड प्रदर्शन. भाऊनी विकेटी पण काढल्या, रन पण केले. ठीक आहे, तर आता आपण येऊया मेन सेगमेंटवर, स्कोअरबोर्डवर. ठीक आहे, आपल्या मेन सेगमेंटवर आता आपण येऊया स्कोअरबोर्डला. जसं तुम्हाला मी नेहमी सांगतो, स्कोअरबोर्ड तुम्हाला माझ्या राईट हँड साईडला दिसणार, म्हणजे या साईडला. ठीक आहे, तर आता आपण स्कोअरबोर्डवर येऊया. 22 हेड, 21 बॉल 46 रन, 4 4 3 6, 4 4 3 6, 219चा स्ट्राईक रेट होता बाबाचा. अभिषेक शर्मा 48 रन तेवढ्याच बॉलमध्ये, 21 बॉलमध्ये 48 रन, 228चा स्ट्राईक रेट. ईशान किशन, याला म्हणजे छोटा पटाका बडा धमाका तुम्ही ते काय म्हणता, मला खरं सांगा, कालचा तो खेळायला चांगला स्ट्राईक रेटनी, पण तो कॅमिओ तरी कसा म्हणावा राव त्याला. 9 बॉल 14, ठीक आहे, थोडाफार हातभार लागला असेल, जे आपण म्हणतो नेहमी की खारीचा वाटा, तसं काहीसं असेल असं आपण पकडून चालू. हेनरिक क्लासेन यांनी काल 35 बॉलमध्ये 52 रन केले. यांनी त्याचा क्लास दाखवला. भाऊ रिटायर झाला आहे इंटरनॅशनल क्रिकेटमधनं, पण IPLमध्ये अजूनही त्याचा दबदबा आहे. समजलं का? अनिकेत वर्मा काल काही चाललं नाही पोरगं, 4 बॉलमध्ये 1 रन फक्त. नितीश कुमार रेड्डी यांनी आणि त्या क्लासेननी ज्या इनिंग खेळल्या ना, त्यामुळं आज तुम्ही 200 पार आहात SRH. पण आम्ही ॲप्रिशिएट करतो. आम्हाला असं वाटतं की एकच टीम IPLमध्ये 300 पार नाही, ते SRH. आणि आम्हाला माहिती आहे ते आम्ही लवकरात लवकर बघू. तर 24 बॉल 39 केले नितीश कुमार रेड्डीनी. सलील अरोरा 1 बॉल 0, हर्ष दुबे
3 बॉल 9, 2 फोर मारले पोरांनी जाता जाता, नॉट आऊट राहिलं, त्यामुळे त्याची आहे व्हॅल्यू, नाही असं मी म्हणणार नाही. शिवम कुमार 2 बॉल्स 4 रन, 1 बाउंड्री मारली. ओव्हरऑल 20 ओव्हरमध्ये 226 रन आणि 8 विकेट यांनी घालवल्या होत्या. आणि याचा एक बॅटर याचा राहिला होता डेव्हिड पेन, ते काय ते बॉलरच होतं. हां, बॉलिंग जर ॲनालिसिस आपण करायचं म्हणलं तर वैभव अरोरा 47 रन 4 ओव्हरमध्ये 2 विकेट घेतला. पण इकॉनॉमी तुम्ही बघताल ना सगळ्यांची, एकाची म्हणजे 2 इकॉनॉमी सोडल्या तर सगळ्यांना 10च्या वर हाणल्यात. हे मुजरबानी विकेट काढले आणि 4, पण ह्याला रन किती खाली 41, पण तरी पण 4 विकेटची व्हॅल्यू आहे बरं का. कारण ह्याची तो स्पेल होता, त्या स्पेलमध्ये मॅच जरा घुमली. हा स्कोर आहे ना 100% 250च्या वरती गेला असता, 100% गेला असता, पण मुजरबानीच्या या स्पेलमुळं थोडासा खेचलं KKRने. सुनील नारायण 4 ओव्हर 38, 9.75ची इकॉनॉमी आहे. त्या दममध्ये दिसत नाही सुनील नारायण. वरुण चक्रवर्ती ह्याला तर काय, ह्याला आता असं वाटतं ह्याला सगळ्यांनी ओळखलेलं आहे. ह्याला काल 4 ओव्हर दिल्या नाहीत KKRने, 4 ओव्हर फक्त 2 ओव्हर टाकल्यात, त्याच्यामध्ये बी जवळपास 31 रन दिलेत बंड्यानं. हां, बंड्या काय करतो तू? हां, काय चाललंय काय तुझं? कार्तिकच्या आधी नवीन पोरगे हे 4 ओव्हर 48, 12ची इकॉनॉमी, निव्वळ 1 विकेट. ठीक आहे, चला भेटली. अनुकूल राय ह्या पोरांना चांगली बॉल टाकली बघा, सगळ्यात चांगला बॉलर ह्यो होता. 2 ओव्हरमध्ये 16 रन आणि 1 विकेट. त्यानंतर आपण येऊया कोलकाताच्या स्कोअर कार्डवर. ह्यांना जिंकायला पाहिजे होते 227 रन, बरोबर. यांची बॅटिंगची सुरुवात केली अजिंक्य रहाणे, सबस्टिट्यूट आला ह्यांचा फिनालेन, मुजरबानी आउट झाला, फिनालेन आला. भाऊनी जी सुरुवात केली 400च्या स्ट्राईक रेटनी, 7 बॉलमध्ये 28. यो जर माणूस अजून लय नाही म्हणत मी, अजून 15 बॉल खेळाला असताना ह्याने मॅच अख्खी वडली असती या सिरीजची. असल्या एकदम खतरनाक फॉर्ममध्ये खेळत होते, टचमध्ये होता एकदम, टचमध्ये. अंग्रेश रघुवंशी 29 बॉल 52 रन, 179चा स्ट्राईक रेट. हे कॅमेरून ग्रीनला जे आउट केलं ना, याची इनिंग आहे ना 52ची, मी आज लय कौतुक केलं असतं, पण या येड्याने आहे ना कॅमेरून ग्रीनला नाक आउट केले. तिथं ग्रीन पाहिजे होता उभा, चांगला बॅटर होता तो. तुम्ही अंडर प्रेशर, तुम्ही एवढा चांगला पॉवर प्ले तुमचा गेला होता आणि तुम्ही मूर्खासारखं कोलॅप झालाय काल. धडा विकेट पाडायला लागल्या तुमच्या. हां, रिंकू सिंगने आला कॅमेरा खेळाला, पण फिनिश नाही करू शकला. भाऊ आम्ही फिनिशर बघतोय तुला T20चा. हां, तू असं खेळणार आहेस का? सांग मला रिंकू, खेळणार आहेस का असा? नाही बळा, आपल्याला चांगले खेळायचे. तर ठीक आहे, 2च मॅचेस झाल्यात. आत्ताच मी लगेच तुमच्यावर तडी मारणार नाही. अनुकूल राय 0, रमनदीप 10, सुनील नारायण यो बाबा आला 4 बॉल 12, 2 6, संपलं. अहो ह्याचा खेळच गेमच ह्याचा आहे सुनील नारायणचा. हा यायचं 2-4 लावायचे, आउट व्हायचं, घर गाठायचं. काय अर्थ आहे याला? हां, काय अर्थ आहे त्याला? ह्याच्यात बॉलिंग चाला ना, बॅटिंगला जर असं खेळणार असेल तर माझं वैयक्तिक मत आहे कोलकाताला की तुम्ही ह्याला ड्रॉप करा. आता लय झालं, कुठवर खेळवणारे जे परफॉर्म करत नाहीत तुम्ही त्यांना कसं काय खेळू शकता? मान्य आहे टॅलेंट आहे, अरे पण ते टॅलेंट आता सगळ्यांनी बघितलेलं आहे, सगळे यूज टू झालेले आहेत त्याला, सगळ्यांना माहिती तो काय टाकतो. हां, कार्तिक त्यागी 5 बॉल 5 रन, वैभव अरोरा 2 बॉल 1 रन, वरुण चक्रवर्ती 1 बॉल 0, 161ला तुमचा सुपडा साप. 65 रननी हारलाय तुम्ही, 65 रननी. पॉईंट्स टेबलला बघितलं का तुम्ही काय हालत झाली असेल तुमची? थांबा, पॉईंट्स टेबलवर नंतर येऊया आपण. डेव्हिड पेन बॉलिंग अटॅक आपण आता बघूया. SRHचा डेव्हिड पेन 2 ओव्हर 35 मारला, याला विकेट पण नाही भेटली. हर्ष दुबे 2 ओव्हर 17, इकॉनॉमी चांगले, 1 विकेट पण काढली. अभिषेक शर्मा माहीत नाही, तुम्ही याला ऑलराऊंडर घेताय पण याच्या बॉलिंगमध्ये ती धार दिसत नाही मला, पण ठीक आहे चला, तुम्ही ट्राय करू शकता. एखादीवर एक ओव्हर 15 हाणला याला, 15चा स्ट्राईक रेट, 15ची इकॉनॉमी आहे याची. एका ओव्हरमध्येच कळलं भावा कुठं कितपत पान येते. जयदेव उनाडकर 3 ओव्हर 21, 3 विकेट. हे परफॉर्मन्स IPLला अपेक्षित आहे. गुड परफॉर्मन्स जयदेव, गुड. ईशान मलिंगा ह्यो पोरगा पण टॅलेंटेड आहे. 7च्याच इकॉनॉमीने ह्यांनी 2 ओव्हर टाकल्या, 2 विकेट बी घेतल्या 14 रनवर. शिवांग कुमार 4 ओव्हर 41, 10.25चा स्ट्राईक रेट, विकेटलेस. नितीश कुमार रेड्डी ऑलराऊंडर परफॉर्मन्स आजच्या दिवसाचा, एकमेव माणूस देणारा, रन पण करणारा, विकेट पण काढणारा. 2 ओव्हर 17 रन, 2 विकेट. हां, पॉईंट्स टेबलवर येऊया आता आपण. पॉईंट्स टेबलला नंबर 1 टीम आहे राजस्थान रॉयल्स, 2 पॉईंट, नेट रन रेट 4.171. RCB 2 नंबरला 2.907. दिल्ली कॅपिटल्स 3 नंबरला 1.397. मुंबईचा राजा हाय 4 नंबरला आहे. आत्तापासून प्लेऑफच्या तयारीला लागलेली आहेत. RCB आणि मुंबई मला वाटते प्लेऑफला जातील. 1 मॅच जिंकलेले आहेत या जेवढ्या टीम मी सांगितलेल्या आहेत, आणि 1 पंजाब किंग्स. या 5 टीमने आपापल्या पहिल्या मॅचेस जिंकले आहे. मुंबई इंडियन्स 1 मॅच 2.687चा नेट रन रेट आहे. पंजाबचा नेट रन रेट आहे 0.509. आता याच्यानंतर ज्या टीम येणार आहेत त्याच्यामध्ये कोणी मॅच एखादी जिंकलेली आहे, एखादी हरलेली आहे. एकमेव टीम आहे SRH ज्यांनी 1 मॅच जिंकली, 1 मॅच हरली आहे. नेट रन रेट यांचा प्लसमध्ये आहे 0.469. गुजरात टायटन्स 1 मॅच खेळलेत, हरलेत -509. लखनौ सुपर जायंट्स -1.397 मॅच हरलेले ते. कोलकाता नाईट रायडर्स एकमेव टीम, ती 2 मॅच हरली, मायनसमध्ये रन रेट 1.964. चेन्नई सुपर किंग्स 1 मॅच खेळलेत, 1 हरलेत, -4.171. चेन्नई आज तुमची मॅच आहे, तुम्हाला मोठ्या फरकानं जिंकायचं आहे आज.
जर तुम्हाला प्लेऑफच्या रेसमध्ये राहायचं असेल तर सुरुवात मनासाठी झालेली नाही आहे. हारणं वेगळी गोष्ट, पण इतक्या वाईट पद्धतीने हारणं नाही जमायचं राजे हो, नाही जमायचं राजे हो. काहीतरी करा हो. चेन्नईला टॉप 4 बघतोय हो आम्ही. टॉप 4ची टीम आहे तुम्ही. जास्त वेळ घेत नाही मित्रांनो, आज लय वेळ घेतला मी. काय झालं, काल लाईट गेली नसती ना तर कालच ब्लॉग मी टाकला असता, पण जाऊ दे, हरकत नाही. बरं, या ब्लॉगच्या शेवटाला ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझ्या कालचा ब्लॉग बघायला भेटेल. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कळलं का? तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. हा तुमचा सातारी भावड्या, सातारी क्रिकेट अड्ड्यावर तुमचं रोज मनोरंजन करणार, एंटरटेन करणार क्रिकेटच्या विषयावर. उद्याच्या मॅचला भेटू, समजलं का? उद्याच्या म्हणजे आजच्या, मी आता आजच करतोय. आज संध्याकाळीच चेन्नईची मॅच आहे. चेन्नई आणि पंजाब दोन्ही पण तगड्या टीम आहेत. चेन्नईचा परफॉर्मन्स लास्ट मॅचला बिघडला होता, पण बाउन्स बॅक, कमबॅक करायची वेळ आहे, करायची कमबॅक. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक चेन्नई. पंजाब चांगलं खेळत आहे, असाच परफॉर्मन्स चालू ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. तवर निवांत राहा, लोड घ्यायचं नाही, समजलं? मस्त राहायचं आयुष्यात. हां, भेटू पुढच्या ब्लॉगला. हां, मॅच झालं, चला येऊ का?